नमस्कार मित्रांनो, माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये ऑडिटिंग यामध्ये ऑडिट प्रोसिजर म्हणजेच अंकेक्षण प्रक्रिया, त्याचा अर्थ, उद्देश, महत्व आणि अंकेक्षण प्रक्रियेची टप्पे याविषयी माहिती बघणार आहे. मित्रांनो, यापूर्वी आपण ऑडिटिंग या विषयाचे एकूण 6 व्हिडिओ लेक्चर आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केले आहे. ज्या मित्रांनी ते व्हिडिओ बघितले नसतील त्यांनी ते बघून घ्यावे. आज आपला हा ऑडिटिंग विषयाचा 7वा पार्ट आहे. ऑडिटिंग हा विषय बीकॉम, बीबीए, एमबीए, एमकॉम, जीडीसीए व स्पर्धा परीक्षा ह्या सर्वांसाठी उपयुक्त आहे. चला तर मग जास्त उशीर न करता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा मित्रांनो, ऑडिट प्रोसिजर, ऑडिट प्रक्रिया, त्याचा अर्थ आपण बघूयात. ऑडिट प्रक्रिया म्हणजे लेखा परीक्षकाने संस्थेच्या वित्तीय लेखांचे परीक्षण करताना पाळलेली नियोजित आणि क्रमबद्ध कार्यपद्धती होय. या प्रक्रियेमुळे संस्थेच्या हिशोबांची सत्यता, अचूकता आणि प्रामाणिकता निश्चित करता येते. बघा मित्रांनो, ऑडिट प्रक्रिया म्हणजे काय सांगितलं आपल्याला की लेखापरीक्षकानं संस्थेच्या वित्तीय लेखांचे परीक्षण करताना क्रमबद्ध अशी एक कार्यपद्धती म्हणजेच काय ऑडिट प्रक्रिया होय. तर बघा मित्रांनो, ऑडिट प्रक्रियेची काही उद्दिष्ट आपण आता बघूयात. पहिला आहे वित्तीय अहवालातील अचूकता निश्चित करणे. त्यानंतर फसवणूक, चुकीची नोंद किंवा गैरव्यवहार शोधणे. पुढे बघा मित्रांनो, लेखा नोंदींचे योग्य पालन झाले आहे का हे पाहणे. त्यानंतर संस्थेच्या अंतर्गत नियंत्रणाचे मूल्यमापन करणे आणि त्यानंतर हितधारकांना विश्वसनीय माहिती पुरवणे. जो कोणी भागधारक आहे, संचालक असतील किंवा मालक असतील, अशा लोकांना विश्वसनीय माहिती पुरवणे हे अंकेक्षकाचं काम असतं. तर अशा पद्धतीनं ऑडिट प्रक्रिया, त्याचा अर्थ आणि उद्दिष्टे याची माहिती आपण बघितली. यानंतर बघा मित्रांनो, यानंतर ऑडिट प्रक्रियेचे टप्पे आपण बघूयात. पहिला टप्पा आहे प्रारंभिक तयारी. लेखापरीक्षक संस्थेची पार्श्वभूमी, कार्यप्रणाली आणि व्यवसायाचे स्वरूप समजून घेतो. म्हणजेच काय, संस्थेचं बॅकग्राऊंड काय आहे हे समजून घेतलं जातं. व्यवसाय कोणता आहे, ती कंपनी सरकारी आहे का खाजगी आहे का सहकारी आहे, यासारख्या गोष्टींचा अभ्यास केला जातो. आणि त्याचबरोबर आवश्यक अशा लेखा नोंदी व दस्तऐवज मागवले जातात. ऑडिटचा व्याप्ती आणि उद्दिष्ट ह्या ठिकाणी निश्चित केले जातात. हा आहे ऑडिट प्रक्रियेचा पहिला टप्पा. दुसरा बघा मित्रांनो, ऑडिट योजना म्हणजेच ऑडिट प्लॅनिंग, ऑडिट नियोजन. तपासणी कोणत्या कालावधीसाठी होईल हे ठरवले जाते. कोणती कागदपत्रे आणि रेकॉर्ड तपासायची आहेत ते निश्चित केले जाते. बघा मित्रांनो, ऑडिट प्रक्रिया कधी करायचे
त्यासाठी कालावधी निश्चित केला जातो व त्याचबरोबर कोणत्या प्रकारची कागदपत्रे तपासायची आहेत व कोणती रेकॉर्ड तपासायची आहेत ते निश्चित केले जाते. आणि त्यानंतर सहाय्यक कर्मचारी आणि वेळ आणि संसाधने नियोजन केले जाते. म्हणजेच काय, कर्मचारी आणि वेळ हे देखील ऑडिट नियोजनामध्ये ठरवले जाते. उद्देश काय बघा मित्रांनो, वेळेचा योग्य वापर व्हायला पाहिजे आणि कार्यक्षमता वाढवणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. त्यानंतर तिसरा टप्पा आहे अंतर्गत नियंत्रणाचा अभ्यास. संस्थेतील अंतर्गत नियंत्रण प्रणाली इंटरनल कंट्रोल सिस्टीम हे तपासले जाते. व्यवहारांची मंजुरी घेतली जाते का, म्हणजे एखादं समजा काही खरेदी करायचं असेल तर त्यासाठी व्यवस्थापकांची मंजुरी घेतली जाते का, किंवा एखादं निर्णय घ्यायचा असेल तर त्यासाठी वरिष्ठांची मंजुरी घेतली जाते का, या सगळ्यांची तपासणी यामार्फत केली जाते. त्यानंतर रेकॉर्ड ठेवण्याची पद्धत कशी आहे हे पाहिले जाते. जबाबदाऱ्या समजून घेतल्या जातात. जर नियंत्रण चांगले असेल तर तपासणीची खोली कमी ठेवली जाते आणि जर अंतर्गत नियंत्रण चांगले नसेल तर अशा वेळी मात्र अंकेक्षक हा व्यवस्थित लक्ष देऊन काळजीपूर्वक अंकेक्षण प्रक्रिया पूर्ण करतात. त्यानंतर चौथा टप्पा आहे वाउचिंग, ज्याला आपण प्रमाणक असं म्हणतो. संस्थेतील सर्व व्यवहारांची पुरावे, बिल्स, रिसीट्स, इनव्हॉइसेस, चेक्स, डिमांड ड्राफ्ट, जे काही कागदपत्र पुरावे असतील ती सर्व तपासली जातात. व्यवहार खरे आहेत का, अधिकृत आहेत का, कायदेशीर आहेत का आणि व्यवसायाशी संबंधित आहेत का, या सर्वांची पाहणी यामार्फत केली जाते. ह्याचा उद्देश काय बघा मित्रांनो, फसवणूक होऊ नये, बनावट व्यवहार असतील तर ते शोधण्याचं काम यामार्फत केले जाते आणि चुका ओळखणे हे याचं मुख्य उद्देश आहे. यानंतर पाचवा टप्पा आहे बघा मित्रांनो, पडताळणी व मूल्यांकन, व्हेरिफिकेशन अँड व्हॅल्युएशन. मालमत्ता म्हणजे असेट्स आणि देणी म्हणजे लायबिलिटीज प्रत्यक्ष तपासली जातात. बॅलन्स शीटला जी काही असेट्स आणि जी काही लायबिलिटी दाखवली आहेत ती प्रत्यक्षात अस्तित्वात आहेत का ती तपासली जातात आणि त्यांचं व्हॅल्यू, त्यांच्या किमतीचं योग्य मूल्यांकन झाले आहे का हे पाहिले जाते. उदाहरणार्थ बघा, रोख शिल्लक प्रत्यक्ष मोजणे, स्टॉक तपासणे, बँक शिल्लक स्टेटमेंटशी जुळवणे, अशा प्रकारची कामं या पाचव्या टप्प्यामध्ये पूर्ण केली जातात. त्यानंतर पुढचा टप्पा आहे विश्लेषण व पुनर्तपासणी. सर्व नोंदींची तुलना करून विसंगती शोधली जातात. जिथे शंका आहे त्या ठिकाणी पुन्हा एकदा पुनर्तपासणी केली जाते. म्हणजेच काय, सर्व नोंदींची तुलना करून ज्या ठिकाणी शंका आहे अशा ठिकाणी पुन्हा एकदा त्या गोष्टींची, त्या नोंदींची पुनर्तपासणी, पुनर्मोजणी केली जाते. त्यानंतर सातवा टप्पा आहे लेखापरीक्षण अहवाल तयार करणे. बघा मित्रांनो, तपासणीनंतर लेखापरीक्षक आपले निष्कर्ष लिहितो, म्हणजेच आपली मत व्यक्त करतो. अहवालात कंपनीचे वित्तीय लेख खरे आणि योग्य चित्र दाखवतात का हे नमूद केले जाते. अहवाल शेवटी स्वाक्षरी करून सादर केला जातो, म्हणजे अंकेक्षकाची सही करून तो अहवाल कंपनीच्या व्यवस्थापकांना किंवा कंपनीच्या मालकांना किंवा संचालक मंडळांना तो अहवाल सादर केला जातो. यानंतर ऑडिट प्रक्रियेचे काही महत्व आपण जाणून घेऊयात. पहिला महत्व आहे लेखापरीक्षण पद्धतशीर व प्रभावी होते. दुसरा आहे वेळ वाचतो, त्याचबरोबर खर्च देखील वाचतो. चुका व फसवणुकीपासून
बचाव होतो, बॅलन्स शीट मध्ये विश्वसनीयता वाढते, संस्थेच्या आर्थिक स्थितीचे खरे चित्र यामार्फत दिसून येते. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आज आपण या व्हिडिओमध्ये ऑडिट प्रक्रिया याविषयी माहिती बघितली. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या बीकॉमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. आणि आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर माय कॉमर्स लॅब या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून पुढील नोटिफिकेशन आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. चला तर मग आता आपण या ठिकाणी थांबूया आणि पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.